एक मोठी बातमी समोर येते। भंडारा शहापूर महामार्गावर विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला पाहायला मिळतो। महामार्ग प्राधिकरणाच्या नियोजन शून्यतेचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय। धोकादायक वळणावर बस थांबा असल्यानं पालकांमध्ये आता तीव्र संताप पाहायला मिळतोय। लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षक स्वतः रस्त्यावर उतरलेत। मी इथे आता बस स्टॉपवर बसची वाट बघत आहोत। कधी आम्हाला इथे बस स्टॉपवर 2-3 तास उभे राहावं लागते। बस टायमावर बरोबर येत नाही। कधी आम्हाला सायंकाळचे 6-7 वगैरे घरी जायला वाजतात आणि इथून बस स्टॉप खूप दूर असल्यामुळे आम्हाला राष्ट्रीय हायवेवरच उभे राहावं लागते आणि कधी खूप उशीर होऊन जाते। बस टाइमवर येत नाही। भंडारा जिल्ह्यातील शहापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना शाळेची सुट्टी झाल्याबरोबर राष्ट्रीय महामार्गावर यावं लागतं। त्यांना घराकडे जाण्यासाठी परतीच्या प्रवासासाठी बसची वाट पाहावं लागते। आपल्यासोबत अनेक विद्यार्थी आहेत उपस्थित। शाळा सुटल्याबरोबर ते रोडावर आले आहेत, बसची वाट पाहत आहेत। मिळेल त्या प्रवासी वाहनाने ते आपल्या घराकडे जात असतात। शहापूर हे गाव शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे आणि दररोज 3,500 विद्यार्थी शहापूरमध्ये शिक्षणासाठी प्रवास करत असतात। परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जे बस थांबे ते गावाच्या बाहेर आहे। विद्यार्थी रस्त्यावरती उभे राहतात तर कधी अपघात घडू शकतात आणि हा जो राष्ट्रीय महामार्ग जो शहापूरवरून रायपूर कलकत्ताला जातो हा अतिशय वर्दळीचा रस्ता आहे आणि विद्यार्थ्याच्या दृष्टीने शासनाने कुठलेही पाऊल उचलले नाही। योग्य ठिकाणी बस थांबा दिलेला नाही। शहापूरला थांबा देण्यात यावा ही आमची नानाजी जोशी ज्युनियर कॉलेज व डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी तर्फे शासनाकडे मागणी आहे। सुरक्षा कर्मी सुद्धा शाळेच्या वतीने अपॉइंट केलेले आहेत। ते या ठिकाणी रोडावर उभे असतात। शिक्षकगण या ठिकाणी उभा असतो। आपला विद्यार्थी घरापर्यंत कसा सुरक्षित पोहोचेल याची काळजी त्यांना घ्यावी लागते। शशिकांत भोयर, लोकशाही मराठी, भंडारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।